नमस्कार आणि येवकार हा गौतमी आणि तुम्ही पळयता प्रायम टीव्ही। मयाच्या पयरा वाठारांच्या फाटल्या कांय दिसांक मायनिंगचे प्रकरण चालू जाला ते बंद जावपाचें नांवच घेना। सुमारा सकाळी 6 वरांचेर जे मिनरल ट्रान्सपोर्टेशन जाताले ते थंयसरल्या गांवकारांनी आडयला। हे ट्रान्सपोर्टेशन तेन्नाच सुरू जातले जेन्ना तेंच्यो मागण्यो स्विकारल्यो वयतल्यो अशें थंयसरल्या रहवास्यांचें म्हणणें आसा। मेळिल्ले म्हायती प्रमाण ऑक्टोबर ते आतापर्यंत गेले 4 महिने सुमारे 7 ते 8 मीटिंग्स मायनिंग ऑफिशियल्स बरोबर झाले, पण तांचे कडल्यान फक्त आश्वासनाच मेळ्ळी। गांवकारांचे फक्त 2 मागण्यो आसा। एक तर म्हणल्यार जे थंयसरले तरणाटे आहा तांकां परमनंट जॉब दिवचो आणि थंयसरले जे कोणाचे ट्रक आसा तांकां मायनिंग कामाक लावचे। जर ह्यो 2 मागण्यो पुराय जाता जाल्यार मिनरल ट्रान्सपोर्टेशन परतून सुरू करपाक कांयच हरकत ना अशें थंयसरल्या रहवास्यांचें म्हणणें आशिल्लें। पळोवया पुराय बातमी। आयज आमचो सोमार काल लास्ट मिटींग आमची शेनवार दीस जाल्ली आनी शेनवार आमी जे जितले आज पर्यंत मिटींगेचे जाले तितले पेपर सगळे कलेक्टर डेप्युटी कलेक्टर SP सगळ्यांक पावयल्ले आसा। कित्याक आमी गोश्ट केल्या ती कायद्याची गोश्टी केल्या, कायद्या भायर गोश्ट करूंकूच ना। इवन MLA सीएमागेर सुद्दां गोश्ट पावल्ली आसा आनी MLAन ती मदीं उलोवपाचे प्रयत्न केले, पण MLAक सुद्दां फटयता। सीएमाची पॉलिसी सीएमाक कामाची पॉलिसी सांगता म्हण अजून डेट दिवना। ते शेनवार दीस लास्ट कितें जालें की तुमी पॉलिसी कितें केल्या ती आमकां सांगा, कामगारांची पॉलिसी कितें। तर ते सांगता आमी ह्या फुडें सीएमा कडेन बसतले आनी पॉलिसी करतले। म्हणजे सावय कंपनी इतले पडला की फक्त आपले पोट भरपाय लोकांचे पडोंक ना, फक्त धूळ आमी घेवपाची। ताका आतां तांकां काल ते आमकां न्यूज दिता की मॅडम जी सागोर हे आसा मॅडम आसा ती आमचे कडेन उलोवंक सोदता। केन्ना आयज साडयतले आमी तांकां दिला शुक्रार जाल्यार पण मिटींग जाली, परत तांकां सांगलें आमचें एकूच मी सॉल्व करूंक ना। ट्रक आसूं कशें गोश्ट आहा पेपर वर्क बरोवन दिना, फक्त तोंडान सांगता। आमकां तोंडा वयली तांची गॅरंटी ना, कारण आयज राती सुद्दां ते सांगता मॅडमीन फोन केलो पणजे 5 जाण आमी तशें जे बरें लेखी दिना ते बरें आमकां प्रत्येक आमी गोश्टी दिल्या तितल्यो सगळ्यो लेखी दिल्ल्यो आसात। आमकां लेखी दिना ते बरें कंपनी, ते बरें आमी कंपनीक काम आसा की जे आमी जो आमचो लढो आहा तो आमचो गांवच्या हिताकूय आनी सरावंडींग गांवकांकूय फायदो आसा। कारण आमीच केलो खंय न्हू, कारण 85% कंपनी आहा ती पयरा आसा आनी पयरा विलेजर आसल्यान आनी पयरा भितून शिरगांव ब्लॉक 2 मै म्हणून आसा। पयरा हो गांव तेंच्यांनी लिपयल्लो आसा, कारण 80% काम चलता ते पयरा हेटी। आमी कंपनी बंद करूंक ना, कंपनीक तर पॉलिसी आमी करूंक शकना, आमी कितें कंपनीक हेल्प करूंक जाय। कारण धूळ भोगता सगळे भोगता। म्हणजे 5 मुद्दे आसले, 5 मुद्द्यांतले फक्त एक नांवांक फक्त आनी एक तेंचे कंपनी तेंचे ट्रक एसोसिएशन आमचे गांवच्या भितून पेटयता। जे ट्रक एसोसिएशन आहा भितून एसोसिएशनान नांव सांगता ती कंपनी एसोसिएशन नांव घालता आनी एसोसिएशन आमकां घेवन आमचो कोणाचोच हेचो ना। जी एक कंपनी आसा जी कंपनीन करूंक जाय गोश्टी कंपनी करिना, म्हणजे भितून झगड्यो करपाची प्रयत्न करता। आमी इतलेच कंपनीक सांगता आमचो लढो आसा, आमची 2 गोश्टी आमचे सॉल्व करा, आमी ह्या कामाक बद्दल अडचण ना। नमस्कार, माझे नाव कमलाकांत, हांव ह्या पयरा गांवचो एक नागरीक हा। हे जे आमी जे लोक येयल्ले आसा पळय हांगा, हे आमी बेश्टे येवंक ना, कितें तरी करपाकूच येयल्ले आहा। सो हेच्या पयलीं जेन्ना आमी हे मायनिंगे कडेन परत येवन जेन्ना 8 फावटी जेन्ना गेले पळय तेन्ना आमचेर कांयच निर्णय जाल्लो ना अजून। आमी त्या दिसाची अर्जंट मिटींग जी कॉल आउट केल्ली 6 तारखेक रातच्या 10 जी मिटींग जाल्ली पळय तेजे मिनिट्स ऑफ मिटींग दी म्हटले, ते सुद्दां अजून आमकां मेळना। आमी ऑफिशियली ताका लेटर केल्ल्या, तेजे सुद्दां अजून तो रिप्लाय दिना। आतां जे आमी हे उबे रावल्ले पळय हे बेश्टे रावूंक ना, आमी सगळ्या ऑथॉरिटींक कळयल्ले आहा, बिचोले पुलीस स्टेशनाक कळयल्ले आहा।
आमचे कलेक्टराक कळयल्ले आहा नॉर्थ गोवा, मागीर बिचोले डेप्युटी कलेक्टराक कळयल्ले आहा, मामलेदाराक कळयल्ले आहा, सो मायन्स मॅनेजराकूय कळयल्ले आहा, पोल्युशन बोर्ड कंट्रोल बोर्ड थंय कळयल्ले आसा, मागीर मायन्स एंड जिओलॉजीन कळयल्ले आसा की हे हांगासर अशें जे आहा पळय आमचेर हे सगळें कितें चल्लां तें बरोबर चलना. हेका लागून आमी सगळें लिगली करून हांगा येयल्ले आसा की हे जो फायदो आहा पळय तो आमच्या गांवच्या लोकांक सगळ्यांक जावचो म्हणून. हे जे आसा पळय हांगासर मायनीचें उदक आसा पळय हे सरळ आमच्या शेतांनी वयता आनी सगळे आमची शेतां जी आहा पळय पिड्ड्यार जाल्ली आसा आनी हांगा मायनींग आसा पळय ही चलत आसा आनी आमचे जे शेतकार भाव आहा किंवा पयराचे जे विलेजर्स आहा हांकां सगळो त्रास जाल्लो आसा. सगळ्यांच्या घरान धुल्लो वयता, सगळ्यांक प्रॉब्लम फेस करता आनी हे जे गांवचे कितें प्रॉब्लम आसा पळय ते सॉर्ट आउट करूंक कितेंच रेडी ना. आमचे दोनूच मुद्दे आसले मेन की एम्प्लॉयमेंट आनी जे गांवचे ट्रक्स तेजेर ते कांयच फोकस करिना आनी बाकीच्यो ज्यो गजाली आसा पळय तेजेर ते फोकस करता. मेन आमचो इश्यू आहा एम्प्लॉयमेंट. जर भुरगे कामाकूच वचना जाल्यार आमचे जे आहा ती घरां कशी चलतली हे आमचो मेन मुद्दो आसा आनी हेजेर ती कंपनी कांयच लक्ष घालिना. बाकीचे ज्यो गजाली आसा त्यो आमकां हेवटेन तेवटेन डायवर्ट करता, गांवच्या गांवांत झगड्यो लायता, अशें करता. सो आमी मागता की हेजेर आमकां फूल गोंयचो सपोर्ट जावो आनी सगळ्या गोंयकारांनी आमकां सपोर्ट करचो आनी हे जे कितें आसा ते सारखे व्यवस्थीत जावचे हीच आमची मागणी. नमस्कार, हांव संदेश गोवेकर. आमी आयज हे पयरा विलेजर्स सगळे हांगासर जमलेले आसा. 4 ऑक्टोबराक आमी लेटर केल्लेले साळगांवकर शिपींग कंपनी प्रायवेट लिमिटेड हांकां की आमचे एक 5 डिमांड्स आसलेले भितर ते आमी मेन्शन केल्लेले. एक फर्स्ट डिमांड आसलो भितर की आमकां एम्प्लॉयमेंट दिवचे, जे आमचे लोकल विलेजर्स आसा तांकां एम्प्लॉयमेंट दिवचे थ्रू साळगांवकर कंपनी. सेकंड डिमांड आसलो आमचो तो ट्रक ट्रान्सपोर्ट, जे ट्रान्सपोर्टेशन चालू जातले ट्रक्स जे रिक्वायर्ड आसतले ते आमचे घेवचे गावचे म्हणून. तिसरे आसले आमचे एक वॉटर बील, उदकाचे बील फारीक करपाचे आमचे. चवथो आसलो मेडिकल पॉयंट, जे मेडिसीन फेसिलिटी जे प्रोवायड करताले आमकां पयलीं चौगुले कंपनी आसतना तशेंच सेम आमी डिमांड केलेलो की आतांय बीन आमकां ते मेळचे म्हणून. आनी 5वो पॉयंट आसलो आमचो जे कितें कॉन्ट्रॅक्ट्स आसा, जे कॅन्टीन फेसिलिटी म्हण आनी कसले व्हील वॉशिंग जावं रोड्स स्विपर्स, जे सगळे कॉन्ट्रॅक्ट्स आसा ते आमच्या गांवच्या लोकांक बेनिफिट्स मेळचे म्हणून. पूण तेच्या उपरांत जेन्ना आमी फॉलोअप घेतले 4 ऑक्टोबराक आमी लेटर केल्लेले, तेच्या उपरांत नोव्हेंबरान आमी फॉलोअप घेवपाक स्टार्ट केली जाल्यार तेंच्यांनी हे साळगांवकर कंपनी आसा तेंच्यांनी कांयच आमकां तेजेर रिवर्ट केलें ना. परते आमी डिसेंबरान येयले. डिसेंबराच्या 2 तारखेक आमी मेळले तेन्ना आमकां जे हांगासर डिरेक्टर आसा श्री संदीप नायक हेंच्यांनी आमकां सांगलें की तुमी 4 तारखेक येया, 4 डिसेंबराक आमी तुमचे कितें मुद्दे आहा ते एक्रॉस द टेबल बसया आनी सॉर्ट आउट करया म्हणून. आमी सगळे हे विलेजर्स पयरा गांवचे येयल्लेले, बसून उलोवया, आमचे कितें आहा ते मुद्दे सॉर्ट आउट करा तुमी म्हणून सांगपाक आमी बसलेले येयल्ले. बट जेन्ना आमी त्या गेटीर पावले तेंच्या जाल्यार हेंच्यांनी पयलींच पोलीस फोर्स थंय डिप्लॉय केल्लो. जेन्ना पोलीस फोर्स थंय डिप्लॉय केलो तेंच्यांनी आमी तांकां विचारलें, सर आमी तुमचे कडेन येयल्ले पळय उलोवपा खातीर, जाल्यार तुमी पयलींच पुलिसांक बीन आपोवन हें कशें कितें केलां? सो ते म्हणपाक लागले ना आमी आमच्या सेफ्टी खातीर आपयल्या हे ते. ओके म्हटलें, तुमच्या ऑथॉरिटीजांक आमी आपया म्हटलें, जे कन्सर्न ऑथॉरिटीज तुमचे आसा, जे डिसिजन मेकर आसा तांकां तुमी घेवन येया, आमी तेंचे कडेन एक्रॉस द टेबल बसता आनी आमी उलयता. बट तेंच्यांनी तें केलें ना. मागीर तेंच्यांनी मामलेदार सराक फोन केलो, बिचोलचे मामलेदार सर आसा ते येयले. सरांनी सांगलें की आमकां की तुमी आतां तुमचो पॉयंट हांगासर सॉर्ट आउट जायना जाल्यार आमी तुमचो पॉयंट आहा तो सॉर्ट आउट करता, तेन्ना तुमकां आपूण डेट दिता म्हणून. तुमी कलेक्टर ऑफिसान येया, तुमकां आपूण डेट दिता. जेन्ना मामलेदार सरान आमकां सांगलें, आमकां नोटीसी काडल्यो आनी आमकां कळयली की 11 डिसेंबराक तुमकां डेट दिल्या, तेन्ना तुमी कलेक्टर ऑफिसान येया सांजच्या 3:30 सुमार. आमी सगळे विलेजर्स थंय गेले. विलेजर्स गेले, बसले आमी आनी कलेक्टर साहेब येयले, मामलेदार सरूय आसलेलो आनी कंपनीचे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून तेंचो डिरेक्टर श्री संदीप नायक आनी तेंची एडवोकेट गेल्लेली. मिटींग स्टार्ट जावच्या पयलीं तेंची एडवोकेट उठून म्हणपाक लागली, हू आर दीज पयरा विलेजर्स, दीज आर जस्ट द पीपल म्हणपाक लागली. आमी डिमांड घेवन येयल्ले आमच्या पयरा गांवाचे, बट जेन्ना खंयच्या कन्सर्न ऑथॉरिटी जेन्ना आपयता आमकां मिटिंगेक आनी गांवचो आमचो अपमान केलो वयता
हू आर दीज विलेजर्स, दीज आर जस्ट द विलेजर्स म्हणटात आनी आमचो अपमान करता थंय आनी डिसिजन मागीर फुडें कितें आतां डिस्कशन करपाक रेडी जायना. सो त्या दिसा कांय डिस्कशन जालेंच ना आनी कलेक्टर साहेबान सांगलें की तुमी तुमच्या जे डिसिजन मेकर आसा तांकां आपयात, ग्रामस्थांक घेवन बसा आनी पॉयंट्स तेंचे कितें आहा ते सॉर्ट आउट करात आनी सोल्युशन काडा हेचें. बट तें जालें ना. तेज्या उपरांत आमी 5 जानेवारीक परतून मायनीर गेले, तांकां विचारलें सर आमचे मुद्दे आसा ते तुमी सॉर्ट आउट केले काय ना, कितें केला तुमी? तर तेंचे कडेन कांयच आन्सर ना. ते येयल्ल्या दिसात अशेंच पेंडींग दवरता आमचे कितें कितें मुद्दे आहा ते जाले. आनी आमी तांकां सांगलें आमी 5 तारखेच्यान बंद करता म्हणून. आमी जेन्ना एज्युकेशन स्टार्ट केलें 5 तारखेक आमी बंद केलें तेन्ना मामलेदार सर बीन येवन रातचे येवन गेले. बट त्या दिसा तेंच्यांनी सांगलें की कलेक्टर साहेबाक सांगता तुमचें कितें आहा तें तुमी आमी सगळे जाण येवन डेप्युटी कलेक्टर, मामलेदार सर, PI सर, SP नॉर्थ पणजी आनी कन्सर्न ऑथॉरिटीज ऑफ मायनींग स्टाफ, सो ते सगळे जाण बसून तुमचो आमी मुद्दो सॉर्ट आउट करया. जेन्ना 6 तारखेक बोवाळ जालो आमचो, जेन्ना आमी तांकां मायन स्टार्ट करूंक दिवंक ना, तेन्ना हे सगळे कन्सर्न ऑथॉरिटीज येयले. रातच्या 10 वरांचेर मायनीच्या ऑफिसान आमची मिटींग जाली. ती मिटींग सुमार एक 2.5 वरां चल्ली, 2 ते 2.5 वरां मिटींग चल्ली आनी तितून डिस्कशनान कलेक्टर साहेबान सांगलें की हे जे पॉयंट्स आसा एम्प्लॉयमेंट फॉर द पोयरा विलेजर्स हे तुमी पुटअप करा आनी एम्प्लॉयमेंट पॉलिसी तुमी रिवील करा बिफोर 12 जानेवारी 5:30 PM. आनी 5:30 PM तेंच्यांनी 12 जानेवारीक कलेक्टर साहेबाच्या ऑफिसान मिटींग दवरली. आमचे ग्रामस्थ प्रेजेंट आसलेले मिटींगेक, बट मायनीचे कन्सर्न ऑथॉरिटीज कोणूच पावले ना. तेंच्यांनी एम्प्लॉयमेंट पॉलिसी रिव्हिलूय करूंक ना, जावं ते आमचे ट्रक्स डिप्लॉयमेंट जे आसलेले आमचो इश्यू आसलेलो तो तेंच्यांनी मुद्दो सॉर्ट आउट करूंक ना. तेज्या उपरांत आमी तांकां लेटर केलें, मायन्स ऑफिसाक आमी लेटर केलें की अजून आमचे सॉर्ट आउट जावंक ना, तेन्ना तुमी आमकां कितें तो रिप्लाय दिया. केलो की तुमचे मुद्दे सध्या पेंडींग आसा, इश्यूज पेंडींग आसा, सो ती अजून सॉर्ट आउट जावंक ना, हेच तेंचे आन्सर आसता येयल्ले खेपे. मागीर तांकां आमी सांगलें की आमकां मिटींग दिया. लास्ट थर्सडे आमी तांकां लेटर केलें की 15 जानेवारीक आमी तांकां लेटर केलें की आमकां मिटींग जाय तुमच्या कन्सर्न ऑथॉरिटीचे वांगडा डिसिजन मेकींग करपाक लागून, जे कितें इश्यूज पेंडींग उरल्या पळय ते आमचे सॉर्ट आउट करपाक लागून. बट ते तशें जालें ना. तेंच्यांनी मिटींग घेवपाक आमकां दिली, आमकां लेटरूय दिलें आनी आमी मिटींगेक रेडी आसा, एक्रॉस द टेबल बसया आनी उलोवया म्हणून. जेन्ना आमी 17 तारखेक गेल्या सॅटर्डे 17 तारखेक आमी बसले तेंच्या बरोबर, तेन्ना तेंचे कडेन खंयच्याच क्वेश्चनाचो आन्सर ना. एम्प्लॉयमेंट पॉलिसी विचारली, ते सांगतात आमचे चालू आसा, अजून वर्क प्रोग्रेस चालू आसा आमचो. पूण सर तुमकां कितलो टायम लागतलो पॉलिसी रिवील करपाक, हे तेंचे कडेन आन्सर ना. सेकंड विचारले डिप्लॉयमेंट ऑफ ट्रक्स, आमच्या गांवचे ट्रक्स येवपाचे आसात, आतां सध्या 5 रेडी आसा आनी बाकीचे आमचे येवपाचे आसात, ऑन द वे आसा, तेन्ना तुमी केन्ना आमचे ट्रक्स घेवन स्टार्ट करता? तर ते म्हणपाक लागले की ना, अजून तुमचे ट्रक्स आमी घेवंक शकना. सेकंड पॉयंटाचेर तेंचे कडेन कांयच आन्सर ना. सो तांकां आमी सांगलें सर तुमी तुमच्या हायर ऑथॉरिटीज जे आसा डिसिजन मेकींग तांकां आपयात, आमच्या बरोबर बसात, आमी बसपाक रेडी आसा, आमचे इश्यूज आहा ते सॉर्ट आउट करात, तो पर्यंत आमी मायन बंद दवरतले. जो मेरेन आमचे इश्यूज सॉर्ट आउट जायना तो पर्यंत आमी मायन बंद दवरतले, ऑपरेशन्स तुमची बंद करतले. आता तुमकां कसलेच एश्युरन्स अजून मेळोंक ना. कितले मिटींग जाले सादारण म्हाका अंदाज? दिसता 8 ते 10 मिटींग जाल्यो आमच्यो. 8 ते 10 मिटींग हय. जाल्यो. सगळे टोटल 8 ते 10 मिटींग्स जाल्यो आमच्यो एक्रॉस द टेबल. मायनीच्या ऑफिसान प्लस कलेक्टर साहेबाच्या ऑफिसान 2 मिटींग जाल्ल्यो आसा. एकदा आमदाराकूय घेवन मिटींग जाली. एकदा आमदाराक घेवन मिटींग जाल्ली, बट तेन्ना आमचे पयरा ग्रामस्थ कोण नासलेले. ओके. सो आता तुमचो लास्ट डिसिजन? आमचे डिसिजन हेच आसा, जो पर्यंत आमचे मुद्दे जे आसा हे 2 डिमांड्स जे आसलेले, एम्प्लॉयमेंट पॉलिसी तुमी रिवील करता म्हटलेली अंडर सालगांवकर कंपनी, ती रिवील जाली ना, ती जावपाक जाय. आमकां कॉन्ट्रॅक्ट बेजीस सिस्टम तुमचें काम नाका. दुसरे ट्रक्स जे आमचे पयराचे आसा ते डिप्लॉय जाल्ले जाय आमकांय मायन चल्लेली जाय, आमकां ऑपरेशन्स बेगीनच्या बेगीन स्टार्ट केल्ले जाय, आमकांय आमचे पोट आसा. सो तेका लागून आमी तांकां कळयलां की जो मेरेन तुमी आमचे डिमांड्स कंप्लीट करिना तो मेरेन आमी ऑपरेशन्स बंद दवरतले. Subscribe to Prime TV and follow all our social networking sites.